की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला त्रास देण्याच्या हेतूनं आधी शिवसेना फोडली, तरीही काही फायदा झाला नाही। उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची घोडदौड कायम राहील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली। त्याच्यामुळे आणखीन काही शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी करून, फूट पाडून, गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का, अशा प्रकारची कारस्थानं दिल्ली गेल्या काही काळापासून करते आहे। नाही, मला वाटतं संजय राऊतांनी केवळ पोपटपंचीच करत राहावं। बोलण्यापलीकडे संजय राऊतांकडे काही नाही आहे। मुंबईच्या, महाराष्ट्रातल्या कुठल्या इश्यूवर बोलत नाही। तोडफोड, द्वेष, टीका या पलीकडे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जात नाहीत। त्याच्यामुळे त्यांच्या या पोपटपंचीला आम्ही भीक घालत नाही।